नमस्कार मंडळी. आज 26 ऑक्टोबर. आजचा दिवस तुम्हा सर्वांना मन प्रसन्न व आनंदी जाऊ. आजच्या ठरलं तर मागच्या भागात सायलीला म्हणते की सायली कदाचित तो बॉक्समधून बाहेर पडला असेल आणि कदाचित ड्रॉवरमध्ये असेल. मी सगळीकडे बघितलं, सही बंद होता. मग तो बॉक्समधून कसा काय बाहेर पडेल? मी सगळीकडे शोधलंय, सगळे ड्रॉवरही बघितले, पण हार नाहीये आणि आज घरात बाहेरून कोणी आलेलं नाहीये. मग हार घरातच असेल, म्हणजे कुणीतरी मुद्दाम माझ्या बायकोला त्रास देण्यासाठी तो हार चोरलाय. अर्जुन प्रियाजवळ जाऊन म्हणतो की नेकलेस तू चोरी केलायस ना? प्रिया सुद्धा शॉकिंग याने म्हणते की मी का घेईन? दादा, तू माझ्या बायकोवर थेट चोरीचे आरोप करतोयस. कारण आहे आणि हेही तुला चांगलंच माहित आहे. जर चोरी तन्वीने केली असेल तर ती काय पहिल्यांदा केली नाहीये. तिच्यावर ऑब्विसली राहणारच आहे. पण पूर्ण आजी म्हणते ना की तो हार इथे कुठे ठेवला असेल. शोधा ना. माझ्यावर का संशय घेताय? तसंही मी सगळ्या खोल्या चेक करणारच आहे. तुझी खोली सुद्धा चेक करणार आहे, लक्षात घे. एक काम करूया ना, खालच्या खोलीपासून सुरुवात करूया. आधी आपण तिथे चेक करूया. तर माझी खोली चेक कर, माझं सामानही चेक कर. नाही ते एक काम कर ना, तू पोलिसांना बोलावून घे आणि त्यांना सांग की माझ्या धाकट्या भावाची बायको चोर आहे, तिला घेऊन जा. आता उगाच सांगावं करू नकोस. काय काय करू शकतेस ना, ते सगळ्यांपेक्षा जास्त मी ओळखू शकते. स्मिता ताई, तोंडाला येईल ते बोलू नकोस. अश्विन, जेव्हा पूर्ण आईने सांगितलं ना की त्या सायलीला हार देणार आहे, तुझ्या बायकोला खटकलं होतं. तिने तो विषय तेव्हा सोडून दिला होता. आणि तिला हार हवा असेल ना तर तिने मला सांगितलं असतं, तिला आणून दिला असता. तुला काय म्हणायचंय अश्विन? तुमच्या खोलीतली झडकी घ्यायची आहे की नाही? नाही नाही, माझी काहीच हरकत नाहीये. हे बाबा, मी कोणालाच घाबरत नाही. शिक्षकांनो, एकीकडे सायलीची खोटी आई त्याच्या कपाटात हार ठेवून येते. लवकर काय आहे ते खरं खोटं होऊनच जाऊ दे. ठीक आहे, करा. तुमच्या सगळ्यांची खात्री पटू द्या की माझी बायको चोर नाहीये. ठीक आहे. मम्मा, डॅड, पूर्णा आजी, अस्मिता ताई, तुम्ही इथेच थांबा, जाऊन बघतो. चल सायली. अर्जुन आणि सायली सगळं शोधायला लागतात. दादा, तुम्ही कितीही शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला तरी तो हार आमच्या खोलीत सापडणार नाहीये. होऊ दे ना अश्विन, त्यांच्या मनाला समाधान होऊ दे. आणि आयुष्यभर माझ्यावर संशय घेणार तरी नाही. अर्जुन सगळं बघून झाल्यानंतर आखरीत कपाटात बघतो. अर्जुनला कपड्याच्या खाली हार सापडतो. त्याला तर धक्काच बसलेला असतो. घाबरून म्हणते की हा हार मी कपाटात नाही ठेवलाय. जे काही बोलायचं आहे ना ते पूर्ण आजी समोरच. तो हार सायलीच्या हातात देतो. आजी विचारतात की काय झालं अर्जुन? म्हटलं होतं तेच झालं पूर्ण आजी. म्हणजे माझा हार प्रियाच्या खोलीत तिच्या कपाटात सापडला. खाली लपवलेला होता. तो हार मी नाही चोरलाय, मला नाही माहित तो कपाटात कसा आला. तरी मुद्दाम केलंय. चोरी करणं शक्यच नाहीये. मी समजावायचा प्रयत्न करतो सगळ्यांना. तन्वीने काय काय उद्योग केले ते तू विसरला असशील, आम्ही नाही विसरलो. आधी तिने माझा हार चोरला आणि ते सायलीवर घेतला. दुसऱ्यांदा पूर्ण आजी, अगं तू कुठली गोष्ट कुठे जोडतीयस? तिचा संबंध चोराशीच जोडला जाणार. पण तो हार चोरी करून मला काय मिळणार होतं? मला त्रास दिल्याचं समाधान. पूर्ण आजीला, आईला मनस्ताप झाला की तुला आनंदच मिळतो ना. सायलीचे बाबा म्हणतात की अरे, स्वतःच्या घरात चोरी करायची हे काही भयंकरच आहे. अहो जरा थांबा ना तुम्ही. या स्वतःचा गुन्हा झाकण्यासाठी माझ्या वडिलांना चढवायचा नाहीये. ग सायली, आज सोन्याचा हार तुला मिळालाय ना, तन्वीला नाही, म्हणून त्याचा राग काढते ती. कोणी काहीही म्हणू दे, पण माझा यावर पूर्ण विश्वास आहे की तन्वीने चोरी नाही केलेली आहे. त्याचं लक्ष सायलीच्या खोट्या आईकडे जातं. समजून जातं की हा हिचा गेम आहे. सायलीची खोटी आई कशी बाहेर गेली होती. तो हार नक्कीच या महिन्याने चोरलाय, माझ्या कपाटात ठेवलाय. करून काय मिळालं हिला? ती आई आहे की वैरी? हा हार तुझा आहे, त्यामुळे हिला काय शिक्षा करायची हे तूच ठरव. शिक्षा मला नाही, तुझ्या खोटारड्या आईला व्हायला हवी. हार तिने चोरलाय. खोट्या ऍक्सिडेंटच्या नावावर पैसे उकळताना समाधान नाही झालं, पण सोन्याचा हार चोरला हिने. चोरी अंगाशी येते हे समजल्यावर माझ्यावर टाकला हिने.
प्रिया तोंडावर तुझं, नाहीतर मी. सायली प्रियाला मारतच असते तेव्हा अश्विन सायलीचा हात पकडतो. माझ्या बायकोवर हात उचलायचा नाही, कळलं? अश्विनने 2 वर्षापूर्वी केलेली चोरी तिला तुम्हाला आठवते? या 2 फ्रॉड माणसांनी 2 दिवसापूर्वी मला फसवलं, ते तुम्हाला आठवत नाहीये? अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करते. अर्जुन, तुझ्यातल्या वकिलाला एक मी साधा प्रश्न विचारते. सायलीने तो हार त्या डब्यात ठेवला, त्यानंतर आपण सगळे तिथून निघालो. मीही बाहेर गेले, बरोबर? आणि त्यानंतर तो हार गायब झाला. मी इथे नव्हतेच तर तो हार मी कधी आणि कसा चोरेल? शिवाय मला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा घरून सरळ डायरेक्ट हॉलमध्ये आले. मी माझ्या खोलीतही नाही गेले. मग तो हार माझ्या खोलीत कसा काय गेला? कर लीची खोटी आई जोऱ्यानं रडते. अय गं सायले, तू बघितलंस ना, तुझी ही जाऊ चोर समजायला लागली. नाही, मी कोणाची शपथ घेऊन सांगू? चोरी नाही केलेली आहे. काही सांगण्याची गरज नाहीये. पोरी, एवढा मोठा आळा आम्ही कसा सहन करायचा ग? अगोदर तुम्ही शांत व्हा. आज प्रियाने जे केलंय ना, खरं तर त्यासाठी तिला पोलिसातच द्यायला हवं. त्यातही सुभेदारांचीच आकृप आहे. आपल्या सगळ्यांची दिवाळी खराब होईल ते वेगळीच गोष्ट. हिच्यामुळे आपला सण खराब करून घेणं एवढी हिची लायकी नाहीये. तन्वीशी जे काही बोलायचं ते दगडावर गोटं आपटून घेणं खरं आहे. तन्वीशी काही बोलायचं म्हणलं तर त्यावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे. म्हणजे आजही तन्वीला न शिक्षा होता ती सुटली. नशीब आहे तुझं तन्वी. जाऊ दे ना अस्मिता, त्या विषय वाढवू नकोस. दिवाळीच्या दिवशी आपल्याकडून तरी कुठला कडवटपणा नको आहे. माझ्या खोलीत शांततेने बसते, डोकं ठणकायला लागलंय आता. म्हणते की वहिनी तुम्ही जाऊन आराम करा, मी तुमच्यासाठी शरबत घेऊन येते. ए बाबा चला, तुमच्या खोलीत चला. सगळेजण आपल्या खोलीत चालले जातात. या विचार करते की माझे आई बाबा तर माझ्यावरचे निघालेत. मी पण आता गप्प बसणार नाही. तोंड उघडं पाडण्याची वेळ आलीये. अजून त्याच्या खोलीमध्ये विचारातच असतो. या काय काय बोलली होती. कपड्याच्या घड्या ते तेव्हा म्हणते ऐन लक्ष्मीच्या त्यांच्या दिवशी घरात वाद झाले. एरवी तर प्रिया एकही दिवस सुखाने घालू देत नाही. निदान आजच्या दिवशी तरी असं व्हायला नको होतं. त्याची एकही संधी सोडत नाही. अर्जुन विचारत असतो आणि म्हणतो की तो हार तन्वीने चोरला असेल का? कडे सायलीचे खोटे आई बाबा त्यांच्या रूम मध्ये खूप आनंदात असतात. अगं मैनी, तुला ओवाळू की तुझी दृष्ट काढू? खांद्यावर घेऊन नाचू? कपाळ विपाळ मोडायचं? उचलू नका मला. अहो, कंबर वगैरे मोडायची, उचलू नका मला. आता संकटातून बाहेर पडलो, परत दुसऱ्या संकटात नको पडायला. त्या संकटातून तुला कोणी वाचवलं? नाहीतर आपण जेलमध्ये असतो आता. मला अशी शंका काय येते? हार तू स्टडी रूम मध्ये ठेवला त्या आधीच तन्वी बाहेर गेली. मग ती आत आलीच नाही. तेव्हा हार चोरीला गेला तेव्हा ती आली होती. हार चोरून तिच्या रूम मध्ये लपवणं कसं शक्य आहे? ते तुम्हाला म्हणायचंय की प्रियाने चोरी नाही केलेली आहे. चोरीचं काम आपल्या घरात कोण करणार आहे? आणि चोरलं असेलच नाही असं म्हणत नाहीये मी. जे प्रियाने हार चोरलेला नाहीये, दुसरं कोणी चोरलेला नाहीये. मग का त्या हाराला पाय फुटले आणि ते स्वतः प्रियाच्या पाटात कपड्याखाली जाऊन लपून बसला? त्या सायलीच्या हातच्या करंजा सोडून पोलिसात जावं लागलं असतं आपल्याला. मैने सांग ना, तुला कसं सुचलं की तिच्या कपाटात हार ठेवायचा? हो, या घरात कोणीच तिच्याशी नीट वागत नाही हे बघितलं होतं ना आपण. तर तिला काय काय बोलत होते ना, त्याच्याहून कळलं आपल्याला त्या पोरीने आधी कसले उद्योग केले ते. म्हटलं म्हणून सगळ्यांचा भरोसा बसला की तन्वीनेच हार चोरलाय म्हणून. त्यावर संकटही नाही आलं. 1 मिनिट, खरं तर तुम्हाला प्रियाचा पुरका येत नाहीये. तुम्हाला अश्विन भाऊजी वाईट वाटतंय, पण तुम्ही स्वतःची समजूत काढताय. प्रियाने चोरी नाही केलीये. बघा, मी प्रियाला चांगली ओळखून आहे. ती कुठल्या स्तराला जाऊ शकते ना ते मला चांगलंच माहित आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की प्रियानेच हार चोरला असेल तर दुसरं कोणीही आपल्या घरात ते घाणेरडे काम कधीच करणार नाही. तर जाऊ दे, यू आर राईट. मी पण तन्वीचा जास्त विचार करायला नको. मी पण तुम्हाला हेच सांगत आहे.
आणि आता तुम्ही विषय काढलात म्हणून मी तुम्हाला न राहून बोलले. आता तुम्ही लवकर आटपा आणि लवकर झोपा. पाडवा आहे, नेहमीपेक्षा लवकर उठायचंय. हो, उद्या पाडवा आहे. नवरा बायकोसाठी महत्वाचा दिवस आहे. कितीही जागरण झालं तरी आपण उद्या लवकर उठायला पाहिजे. झोपूया. आता असं करून चालणार नाही. तिची आई म्हणते रिस्क घेऊन चालणार नाही. आतापर्यंत त्या सायलीचा आपल्यावर भरोसा राहिला. पर्यंत मोठा दल्ला मारायचा. मोठा दल्ला मारलाच पाहिजे. मोठा दल्ला तर मारलाच पाहिजे. ऐनावती एकदा चान्स भेटू दे असा दल्ला करायचा की आपण सटकायला मोकळे. एकीकडे नागराज महिपतला भेटायला जातो. अहो नागराज शेठ, अहो घ्या ना, कसला विचार करताय एवढा? प्रियाचा रे, कशी पोरगी आहे माहित आहे ना तुला. तिला अडकवण्यासाठी आपण तिचे खरे आई बाबा सुभेदाराच्या घरी पाठवले आणि तलवार टेकवली आपण. तो व्हिडिओचं काय पर्यंत आपल्या हातात येत नाही ना पर्यंत आपलं काही खरं नाहीये महिपत. खरं आहे, त्या पोरीने डोक्याला हे एक टेन्शन घातलंय. तो व्हिडिओ डिलीट झाला ना तर ते टेन्शन गायब झाल्यासारखं झालंय. पण ते तुला आणि मला जमण्यासारखं नाही आहे महिपत. काल एकच व्हिडिओ कितीतरी ठिकाणी सेव्ह करता येतो माहित आहे तुला. इंटरनेटवर, क्लाउडवर, मध्ये कुठं काय काय करता येतं. त्यासाठी मी एकाला बोलवलंय. त्याला यातलं सगळं कळतं. नेट मधलं, लॅपटॉप मधलं सगळं. त्या पोराला तो व्हिडिओ डिलीट करता येईल का? आता प्रयत्न तरी तोच आहे. तेवढ्यातच बेलची रिंग वाजते. माणूस दरवाजा उघडायला जातो. मुलगा येतो. सर, मी शुभम. मग मी महिपत बोलवलंय त्याला. आपला फोन झाला होता ना. बस सांगायचं की अरे हॅकर रे. काय बरं आहे सर. मी आता महिपतला तुझ्याविषयी सांगत होतो बरं का महिपत. हा शुभम प्रियाच्या मधला व्हिडिओ इथेच बसून डिलीट करून दाखवू शकतो. बापरे, तुला जमणार आहे पोरा? हो, अहो म्हणजे ज्या मुलीकडून आपल्याला तो व्हिडिओ हवा आहे ना, फक्त लिंक सेंड करायची. म्हणजे ती दिसायला साधी असेल पण त्या लिंकवर एकदा तरी क्लिक केलं तिच्या फोन मधला सगळा डाटा आपल्याला मिळणार. जे तिच्या बँकेची डिटेल सुद्धा. ग्राशेट पोरग हुशार आहे. क्लास भरा त्याचा. नाही नको थँक्स, आता मी कामालाच लागतो. दाराच्या घरी सगळेजण पाडव्याच्या ओवाळणीसाठी जमलेले असतात. प्रताप, अर्जुन, अश्विन तयार आहात ना? बस. कल्पना प्रतापला ओवाळते. ओवाळून घेते. डॅड, आता मम्माला पटकन गिफ्ट देऊन टाका. देणारच आहे. प्रतापने छान असे कानातले आणलेले राहतात. मंडळी सायलीचे खोटे आई बाबा बघतच राहतात. लक खूप छान आहे, थँक्यू. प्रियालाही मेसेज येतो. अननोन नंबरहून कोणी कसली लिंक पाठवली. त्या लिंकवर दाबते. मंडळी पुढील भागात जण खेळ खेळण्यासाठी जमलेले असतात. ना आजी गेम समजावते. मायलेकींसाठी गेम असा आहे. तुमचा गेम असा आहे की तुमच्या घरी आगाऊ पाहुणे आले, तुम्ही त्यांचं स्वागत कसं कराल? का शरबत देतात. अर्जुन म्हणतो की शरबतात मीठ जास्त आहे. प्रिया म्हणते की मी आता परत नाही बनवणार. तिची खोटी आई म्हणते की परत काय बोलतेस, ते बनवायचं पेक्षा बाहेरून बोलवा, ऑर्डर करा. अस्मिता पुन्हा आजीच्या हात म्हणते की मैना काकू, प्रियाचं डोकं सेम चालतं ना. सायली प्रियाचीच आई वाटते. हे सगळं ऐकत असतो. मैना काकूचं चालणं वागणं सगळं विरुद्ध आहे. DNA टेस्ट करायला हवी. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.